काय म्हणजे एक बी भेंडी ऐकली गेली नाही? अशी कशी गेली नाही? हा आता पण तर एक तरी ऐकायला पाहिजे होती. काय ऐकायला पाहिजे होती? अरे तुम्ही एक तर भेंडी घेतली काय ऐकायला पाहिजे. मी काय म्हणतोय पपीप मंडळीनो, तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या भेंडीची भाजी करून खाऊन टाकली तर कसं बी तुमच्या बायकाने तुम्हाला भेंडीच करून टाकलाय सगळ्यांना. हो सरपंच, आमच्या संघटनेचा एक बी माणूस यातली एक बी भेंडी खाणार नाही. कारण ही भेंडी म्हणजे बायकांच्या अत्याचाराचं प्रतीक आहे, म्हणून आम्ही खाणार नाही. अरे आतापर्यंत अत्याचार खालासा नव, मग तशी भेंडी खावा, काय होतंय? अजाबात नाही. एक वेळ आम्ही समधी उपाशी राहू, पण ही भेंडी खाणार नाही. वा, आपण असं करू, ही समधी भेंडी घेऊ आणि गुराढोरांनी खायला घालू. ए बाजा, तुला जरा तरी अक्कल आहे काय? अरे इथं महागाईनं माणसं उपाशी माराल्यात आणि ह्यो गुराढोरांनी घालायला निघालाय. अरे गुराढोरांनी गावात काही गवत कमी आहे काय? पण गावात कोण घेणं झाले ना व. मला काय वाटतंय माहितीये काय, हे सगळं करणायकनी त्या जिजाचं आहे बर का बापू. हा म्हणजे तिनं काय सांगितलं असणार आहे, राणा गावात भेंडी इकायला लागलाय तेव्हा ती भेंडी कुणी इकत घ्यायची नाही, माझ्याशी गाठ आहे. एकदम बराबर. हे मी माझ्या कानानं ऐकलं आणि डोळ्यानं बघितलंय. आपण हे भेंड्याचा निकाल लागल्या बरोबर गोदाका घरात घेणार नाही. अरे काय आहे, अरे राणा तुझ्यावर बायकांचा एवढा अत्याचार व्हायला लागलाय आणि तू गप बसलायस. नाही 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 नाही, मी तर काय गप बसलो नसतो. भेंडी सकट तिला गावात हाकलून दिली असती. हा हे पप्या, झालं का परत सुरू तुझं? हे बघ, तुझी वैयक्तिक जी काय दुश्मनी असेल की नाही ती तुझ्याकडे ठेव, मला मध्ये ओढू नका सांगून ठेवतोय. राणा तू एक काम कर, तू जिजाकडे जा आणि तिला म्हण. अरे काय? अरे तिला जाऊन म्हणायचं या भेंड्यांचं काय करू, तूच सांग बाई. तुम्ही जे काय म्हणलात का नाही ते मला पटलंय, मी तसंच करतो. बरं का, आपण एक काम करूया, आपण आताच्या आता मळ्यामध्ये जाऊया आणि त्या जिजाची गाठ घेऊया. हा शिरपती दादा, तुम्ही घराला जावा. आपण गोदाकाला काय सांगू राहणार? गोदाकाला सांगा आजच्या आज या भेंड्यांचा निकाल लावतो म्हणून. जाऊ तुम्ही घराला. चल रे, चल चला. बघ, सरपंच या नात्यानं असा प्रश्न सोडवायचा असतो. अरे सरपंच म्हणजे काय? ऑफिस उघडं ठेवलंय तिकडं, राहिले जावा म्हणजे काय? अरे होय होय, पंचायतीत. चला आम्ही पण जातो. जा बाबा जा, तिच्याच पायात जा. त्या जिजानं चांगलंच अडकून ठेवले रानाला. भेंडी घ्या भेंडी. मनू, ए मनू, मनू, म्हणू म्हणू असं करायचं नसते, असं पळायचं नसते बघ. हा मनू, ए मनू, म्हणू म्हणू असं कुठं बी जायचं नसतंय का, कळलं का? हा ते काय रस्त्यावर पळत होत, हे बरं का बांधून टाक. काय म्हणू अहो आमचा राणा होता म्हणून वाचली बघा तुमची म्हणू. हा पण काय बी म्हणा, तुमची मनू एक नंबर आहे बघा, आमच्या साहेबराव सारखी. काय रे, एक नंबर वय. काय मालक, काय भानगड आहे? साखरेचं पोत बी तर खाऊन आलाय का काय? नाही म्हणजे मग काय? नाही हो, ते तसं काय नाही, पण काय आहे एक अडचण आहे. कसली अडचण? भेंडे ऐकून ऐकून भूक लागली का काय? जेवण वाढू? ते ना
तुम्हाला कसं काय कळलं आम्ही गावामध्ये भेंड्या ऐकत होतो ते? का मला गावात यायला काय बंदी आहे वय? काम होतं म्हणून आलतो गावात, तेव्हा बघितलं तुला भेंड्या ऐकताना. ऐकल्या काय? नाही ना व, एक बी भेंडी ऐकली गेली नाही. अरे देवा, एवढा मोठा बाप्या माणूस आणि एक पण भेंडी ऐकली गेली नाही. ते काय झालंय, आम्ही की नाही एक बातमी ऐकले की तुम्ही समजाच धमकी दिलाय कोणी बी भेंडी विकत घ्यायची नाही म्हणून. मी धमकी देत नाही, डायरेक्ट फोडतो. बघ राणा, मी तुला सांगितलं होतं की नाही, जिजा असं करणारच नाही. या सगळ्या काड्या त्या पप्पाच्याच आहेत. होय, कुणाच्या का असना. ते भेंड्यांचं काय करायचं तेवढं सांगा की. हा, तो तुझा प्रश्न आहे. असं कसं, ते तुम्ही दिल्या की भेंडी, मग जरा जरा मदत करा की. मी का म्हणून मदत करू? हा, ते दोस्त म्हणून. नाही नाही तसं नाही. ते अहो तुम्हीच म्हणलं होतं की की मी तुमचा दोस्त आहे, मग तेवढी दोस्त म्हणून मदत करा की. हा, हा, करा आता. तू माझं झोपडं पाडलं, मला किडनॅप केलं, 3 दिवस मला उपाशी ठेवलं होतं आणि मी का म्हणून तुला मदत करू? अहो नाही नाही नाही, अहो मी नाही पाडलं तुमचं झोपडं हा, आणि तुम्हाला किडनॅपिंग नाही केलं. होय. पण ह्या जमिनीवरनं हाकलायचा प्रयत्न केला होता का नाही तू? मग मी तुला का मदत करायची? ते काय बोल की, तू बोल की. बोल तू. बघा, हा आता ते एवढीशी मदत करा फक्त, ते एवढा टाइम. हा, हा, ठीक आहे, करतो तुला एक डाव मदत, हा, 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 पण एकच डाव, सारखी सारखी करणार नाही. हा. मग चालतंय की. मी भेंड्या ऐकायला मदत करतो, चला. बोललास की तू, आपल्याला काय भेंड्यांचा निकाल लागल्याशी म्हटलं. हा. ते ना चालते की, कसं काय म्हणली. चला आता गप. अरे नाही, आता हिथं मी एकटी भेंडी ऐकणार, तुम्ही दोघांनी लांब उभं राहून बघायचं काय. अहो पण इकडे कोण येणार आहे भेंडी घ्यायला? ते गावात गाडी घेऊन फिरायला लागणार आपल्याला. जिजा फिरत नसते, इकत असते. जावा, लांब उभं राहा. जा की. वय, वय. ए, चल मरता थांबायला. चल तू. ऐक. भेंडी घ्या, भेंडी. ओ भेंडी घ्या, ओ भेंडी घ्या, भेंडी. ओरड म्हणा अजून कोण येत नसतंय बघ. आमची बघ्या. भेंडी घ्या, भेंडी. या या, भेंडी घ्या. हा, या. काय भेंडी विकायला वय? नाही, खोपे विकतय, घेणार काय? अहो काय मजा करायला लागलाय वय? हा, कुठल्या गावचं म्हणायचं? आधी भेंडी घ्या, मग सांगतो. होय होय. ये बघा, हा काय घ्या, घ्या. पिशवी करा इकडं. अरे घेतली की. होय की. 60 झाले, द्या. हा, ठीक आहे. कुठलं गाव म्हणायचं? हे गाव कोणतं? दौलतवाडी. माहितीये का तुम्हाला? हा, आता कडकडनं घरला सुटायचं, बायको वाट बघत असल भेंड्यांची. हा, होय जावा, होय जावा, जावा. होय होय जावा. होय. अहो, ही काय तुमची गाडी आहे? इकडे गाडी आहे. काय माणूस नाही, होय की. खुळावानी करायला लागलाय. होय होय. भेंडी घ्या, भेंडी. 30 रुपये. काय मस्त आहे हो. हा, भेंडी हो. हा, 30 रुपये किलो. किती देऊ? 1 किलो द्या की. हा, घ्या. हे बघा, बघून घ्या. जरा कवळी द्या.
कवळी जायला लागलोय. काढलेत काय पैसे? घ्या, 2 जास्त घ्या. घ्या. बरोबर. हा. हे घ्या. जावा. काय मित्र असतं काय? उद्या या की. हा काय? जावा. निघा. भेंडी घ्या, भेंडी. चेत्या, मी भेंडी खात नाही हो, तुम्हाला बघून घ्यायला लागलोय. अगं बाई, माझ्याकडे बघून घ्यायला लागलाय. 4 किलो घे की मग. हा काय? घे. हो द्या. 4 किलो सांगितलं की त्यानं. होय की. मग आपल्याकडनं का नाही घेतलंय ना? बघ ती खपवा लागली सगळी राहणार. तुमच्यासारखी कोवडी भेंडी. गवळी देतो काय अगदी? हं? घ्या. होय. या इकडं. आव पिशवी द्या. हा. पैसे कोण देणार? पैसे भेंडी घ्या. ओ भेंडी घ्या. ते आपल्याला बघतात ना व. मग आपल्याकडनं का नाही घेतलं? बघते तूच. ओ थांबा 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 थांबा. गर्दी करू नका. रांग घ्या, तू बरा रांग करा. टाकलं की रे. काय मग? अरे ही जादूच झाली म्हणायची की. जिजा आहे, जिजा. कडकडी जा. हा. हा. मालक, हे बघा, हे घ्या पैसे. थांबा थांबा, अजून आहेत. हा. चला येऊ काय? हो हो. ते 1 मिनिट थांबा. बरकत, या मांजर डोळीच्या गळ्यामध्ये बरोबर घंटा बांधली का नाही? हो, ते 270 रुपये आम्ही घेतलेत. हे उरले तुम्ही तुमचं पैसे घ्या. हिशोबाचा आम्ही बी पक्का आहे. हा. मी नाही घेत. का ते? पण या जादाच्या पैशांचं मी काय करू? खाऊ दे की गरीब. माझ्या दोस्तीची भेट, माझी आठवण. हा काय? येतो. हो. बरकत, या पैशांचं काय करायचं रे? अरे आता फुकटचं मिळाल्यावर घेऊन टाकी. फक्त मी काय घेत नाही माहिती नव्हतं तुला. तूच घेऊन टाकी घे. वय काय? मला फुकट करतोस वय? अजिबात नाही. आपण कष्टाने आणि मेहनतीने मिळालाच पैसा घेतोय. हा. मला काय करायचं काय? हे तुझा प्रश्न आहे. मला काय सांगतोस? उगा माझ्या डोसक्याला ताप देऊ नको आता. हे बरकत, आपण देवाच्या दानपेटीमध्ये पैसे टाकले तर? राणा, असं काय करायलास मर्दा? अशा फुकटच्या पैशाने तू दान धर्म करणार वय रे? तुला मला चालत नाही आणि देवाला कसं बरं चालेल ना? होय, हे बी बरोबर आहे. हे बरकत, आपण अनाथ आश्रमामध्ये देणगी देऊया काय? होय काय? म्हणजे तू फुकटचं पुण्य घेणार वय? अशा फुकटच्या पैशाने देणगी कधी द्यायची नसती. आपण आपल्या येणाऱ्या उत्पन्नातल्या पैशातनं देणगी देऊया. आपण काय करूया? तालमीसाठी वापरू की. हा. अशा फुकटच्या पैशाने तू तालीम चालवणार वय रे? अरे काय वागायला तू मर्दा? आणि ते बी एका बाईने दिलेल्या पैशानं. अरे मारुती राहायला तरी काय वाटेल बघ की.
हे बघ, ती रक्कम बी लय मोठी नाही, देणगी देताना बी आपल्याला लाज वाटेल. मग आता काय करायचं ते तूच सांग. मी काय म्हणतोय, ते पैसे तू जिजालाच परत दे. नाही घेणार ती बाई पैसे. राणा, मला एक आयडिया सुचल्या. आपण जिजाचेच पैसे जिजाला परत करूया. कोणती आयडिया? अरे सांगतो मी तुला, तू आता निर्धास्तपणे घरला जा. उद्या सकाळी आवरून मस्तपैकी तयार हो. मग करूया आपण एक काम. मग सांगतो तुला, जा बिंदास. बरकत, मी काय म्हणतो, एक डाव तिला विचारून बघतो की पैसे घेतलं तर घेतलं. अरे नाही घेणार ती, लय हटवादी बाई आहे ती, तुझं ऐकणार नाही ती. होय काय? तरी बी एकदा विचारून बघतो, घेतलं तर घेतलं. बरं, ठीक आहे, बघ मग. घेतलं तर घेतलं, नाही तर माझा उपाय करून बघू उद्या. जातो. हा. आता काय खरं नाही. ओ अगं बाई, मालक तुम्ही का आला? आणि असं दारात उभं राहून परक्या बाईला टकामका बघणं शोभतंय बाई पैलवानाला. हो, ते मी बघत नव्हतो. हा, मग काय करत होता? ते काय, मला जरा बोलायचं होतं. काय ते? ते तुमचं पैसा द्यायचं होतं. ते जादाचे पैसे आहेत ना बघ, ते द्यायचं होतं बघ. तुला नगायत तर मला बी नगायत. मला कशाला द्यायला लागलायस? अहो, तुमच्या भेंडीचे पैसे आहेत ते. ए बाबा, माझ्या नका म्हणू, तुझा वन तुझा. तुझ्या कामाच्या मोबदल्यासाठी मी तुला भेंडी दिलती, म्हणजे भेंडी तुझी झाली. अहो, ये बघा, माझ्या कामाचं किती झालं? 270, बरोबर. तेवढं मी घेतले की, पण 4-5 हजार रुपये आहेत ना व, त्याचं काय करू मी? हे बघ, मी तुला 270 रुपयाचीच भेंडी दिलती. आता त्याचे 5-6 हजार कसे झाले मला काय माहित, माझी काय चूक आहे? 270 कुठं, 4-5 हजार कुठं, ह्यो कसला हिशोब आहे? अरे बाबा, हे बघ, शेतकरी त्याच्या मेहनतीचा माल त्याच्या किमतीला व्यापाऱ्याला विकतोय, आणि मग तो व्यापारी 10 पट किमतीनं बाहेर माल विकतो. म्हणजे व्यापाऱ्याचा फायदा झाला का नाही 10 पट? तसंच आहे रे हे. हो, आडाचा शेतकरी आहे मी, व्यापाराचा फायदा घेत नसतो. आहा, तू झाला शेतकरी आणि मी कोण? व्यापारी. मी बी शेतकरी आहे, मी असलं पैसे घेत नाही. ए, चुपचाप पैसे घे. टोस्ट लईच गरम झालं. नाही, हे बघा, म्हणजे बघा, खरंच मला नको येतो हे पैसे. काय म्हणजे मी घेऊ शकत नाही हो. अरे मला बी खरंच घेता येणार नाहीत पैसे. आणि आता अशी भुनभुन करत लहान मुलासारखं इकडं तिकडं बागडू नको. मला लय काम आहे, जा तिकडं. अहो, मला हे पैसे नाही घेता येणार. आता तू जातोय का पोलिसांना फोन करून सांगू त्रास द्यायला लागलाय? हो, जातो. तो किरकिरच करत असतील बाबा. काय राणा, घेतलं काय पैसे? अरे कसला घेतला पैसे? अरे ही बाई आहे की नाही, डोसक्यावर पडलेली बाई आहे. हा. अरे पैसे सोड, मला धमकी द्यायला पोलिसांची. हा, अरे तुला सवयच आहे की आ बैल मुझे मार म्हणायची. बरं ते समजा सोड रे, की तुझ्या आयडियाचं काय म्हणत होता? अरे हाय माझ्या डोसक्यात, करू काय नुसतं सांग मी. अरे करायचं काय करच. आणि ऐक, उद्याच्या उद्या या पैशांचा बंदोबस्त झाला पाहिजे, तुला सांगून ठेवतोय, कळलं काय? चालते, तू आता निर्धास्तपणे घरला जा. आणि ऐक, मला सारखं फोन करू नको. काम झाल्यावर मी तुला फोन करतो काय? हा, चल जेव बोल. हा.